नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील संकीर्ण प्रश्नाचा संग्रह 4 यातील उदाहरणे अभ्यासत आहोत। त्यातील 2 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। इथे प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे। कोणतेही एक वर्तुळ काढा, त्यावर ए हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा। आता हाही प्रश्न आपण या आधीच्या सराव संचामध्ये सोडवलेला आहे। आता आपण ह्या प्रश्नाला कसं सोडवायचं ते बघूयात। आता त्यांनी इतक्या म्हणजे अमुक एका त्रिज्येचं वर्तुळ काढा वगैरे असं काही त्यांनी सांगितलेलं नाहीये, म्हणून मी आपली एक 3.5 सेंटीमीटर एवढी त्रिज्या घेऊन हे वर्तुळ काढलंय। त्यावर त्यांनी काय सांगितलं, ए बिंदू घ्या आणि ह्या ए बिंदूतून स्पर्शिका काढा। मग आता मी काय करणार आहे, इथे या वर्तुळावरती अजून 2 बिंदू घेणार आहे। तो बिंदू आहे इथे बी आणि एक बिंदू आहे इथे सी। आता हे बिंदू मी काय करणार आहे, इथे जोडणार आहे। हे मी जोडले, सी ए जोडला। आता इथे मी काय करते, बी सी पण जोडते आणि हा बी ए पण जोडून घेते। म्हणजे हा काय झाला, माझा एक आंतरलिखित कोन इथे मला मिळाला। आता मी काय करणार आहे, तर हा जो सी बिंदू आहे की नाही, कंपासमध्ये एक साधारण ठराविक अंतर म्हणजे असं एक घेणार, साधारण किती म्हणजे साधारण एक असं अंतर घेणार आणि हा इथे एक कंस असा काढून घेणार। ह्या 2 रेषा सी बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून ए बी सी ए आणि सी बी या 2 रेषांना काय करणार, कंस तयार करून घेणार। त्याचप्रमाणे ते तेवढंच अंतर ठेवून ह्या ए म्हणजे हे जे सी बिंदूला कंस मारण्यासाठी जे अंतर घेतलेलं आहे तेवढंच अंतर घेणार, त्यात कमी किंवा वाढवणार नाही। आणि हा जो बी ए आहे की नाही, ही बी ए रेषा, या बी ए रेषेला मी एक कंस करून घेणार। आता मी काय करणार आहे, तर ह्या सी कंसा सी समोरचा जो कंस आहे की नाही, सी बिंदूवर आपण कंपास ठेवून मारलेला कंस, त्याच्या एवढं हे माप घेणार। असं हे माप घेतलं। आता मी काय करणार, हा जो बी एवरती छेदनबिंदू आला आहे ना, बी ए रेषेचा छेदनबिंदू, त्याच्यावरती कंपासचं टोक ठेवणार आणि त्या मारलेल्या आधीच्या कंसाला छेदवणारा दुसरा कंस मारणार। म्हणजे इथे माझा हा दुसरा कंस तयार झाला। आता मी काय करणार आहे, तर हा जो इथे छेदनबिंदू तयार झाला की नाही, ह्या 2 कंसांचा तो आणि हा ए बिंदू, या दोघांमधनं जाणारी काय करणार आहे, एक स्पर्शिका या वर्तुळाला काढणार आहे। म्हणजे हे मी कशी काढली, तर वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता मी ही स्पर्शिका ह्या वर्तुळाला काढलेली आहे। तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 3 सोडवून झालेला आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे, 6.4 सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू आर घ्या, या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा। आता इथे मी काय केलेलं आहे, 6.4 सेंटीमीटर व्यास म्हणजेच याची त्रिज्या किती असणार आहे, त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। याप्रमाणे 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन मी हे वर्तुळ काढलेलं आहे। म्हणजे ह्यात वर्तुळ केंद्रापासून हे त्रिज्येचं अंतर किती आहे, 3.2 सेंटीमीटर एवढं हे अंतर आहे। म्हणजेच हा पूर्ण वर्तुळाचा व्यास किती झाला, 6.4 सेंटीमीटर झाला। हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल बघा, हे बघा इथे ही 3.2 त्रिज्या आणि हे 6.4 अंतर इथे हे व्यास झाला। म्हणजे हा माझा वर्तुळ काढून झाला। आता या वर्तुळ केंद्राला मी नाव देते ओ। आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की केंद्रापासून वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावरती बिंदू आर घ्या। म्हणजे व्यासाचं अंतर किती आहे, 6.4। म्हणजे केंद्रापासून आपल्याला किती अंतर घ्यायचं आहे, इथे 6.4 अंतर घ्यायचं आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, तिथे हा
म्हणजेच इथे आपल्याला हे 3.2 अंतर तर झालंच आपलं. म्हणजेच आपल्याला काय करायचं, मग या वर्तुळाच्या बिंदूपासून पुढे आपल्याला 3.2 अंतर वाढवायचं आहे. म्हणजे हे किती होणार आहे, हे पण इथे 3.2 अंतर आपलं होणार आहे. आणि मग आपण काय करणे, इथे त्यांनी काय सांगितलं आहे, हा आर बिंदू सांगितलेला आहे आणि या बिंदूतून त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, वर्तुळाला स्पर्शिका काढा. मग आता तुम्हाला तर माहिती आहे की कशा पद्धतीने आपण हे करतो. आता ह्या आर बिंदूवरती आपल्याला काय करायचं, कंपासचं टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन खाली आणि वरती एक कंस मारायचं. त्याचप्रमाणे ह्या ओ बिंदूवरती कंसाचं टोक ठेवून ह्या आधीचे काढलेले जे कंस आहेत त्यांना काय करायचं, आपल्याला इथे छेदायचे. ते छेदल्यानंतर इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, हे जे 2 बिंदू मिळालेत की नाही ते आपल्याला जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपण जोडून घेतले, जोडले. आता ही काय झाली, वर्तुळाची स्पर्शिका झाली. तिला आपण नाव देऊया तिथे एम. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या एम आणि ओ एवढं अंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. म्हणजेच किती घ्यायचं आहे, 3.2 सेंटीमीटर. आणि हा वर्तुळ इथे काय करायचं आहे, आपल्याला छेदायचं आहे. दुसरा कंस आपला वर्तुळ तयार झाला. आणि या वर्तुळाला जिथे म्हणजे ह्या 2 वर्तुळं एकमेकांना कुठे छेदलेली आहेत, ह्या बिंदूमध्ये छेदली आहेत बघा. हा एक बिंदू आणि हा एक बिंदू. तर हे बिंदू काय करायचे आहेत, आपल्याला जोडायचे आहेत. म्हणजे ही काय होणार आहे, या वर्तुळांची स्पर्शिका आपल्याला मिळणार आहे. हे बघा, एक ह्या बाजूला झाली, आता ही एक या बाजूला काढायची, झाली आपली स्पर्शिका तयार. याप्रमाणे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे, प्रश्न क्रमांक 4. म्हणजे ही पूर्ण किती आहे, 6.4 आणि ही 3.2 असं करून आपण काय केलेलं आहे, हा बिंदू आहे ए, हा बिंदू आहे बी.